तुम्हाला खरोखरच असं वाटतं का की तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घेता? तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही जे पाहताय तेच खरं आहे? आणि तुम्हाला असं वाटतं का की तुमचे मन पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात आहे? तर कदाचित तुम्ही चुकीचे आहात. आज मी तुम्हाला अशा काही सायकोलॉजिकल फॅक्ट्स बद्दल सांगणार आहे ज्यांचा अनुभव तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात घेता. या गोष्टीवरून तुम्हाला समजेल की आपण लोकांच्या मनातील विचार किती सहजपणे ओळखू शकतो. पण त्याआधी हा व्हिडिओ पहा. किसी भी चीज के बारे में सोचिए जो आप मिस कर रहे हैं अभी. अनु जी, आई एम अज्यूमिंग आप कोई मेमोरी के बारे में सोच रहे थे? जी एब्सोल्युटली राइट. और मुझे ऐसा लग रहा है कि ये कोई बहुत पुरानी चीज नहीं है. इट इज समवेयर फ्यू मंथ्स या मे बी दिस ईयर की चीज है. यस. जी. कैन यू थिंक ऑफ द एग्जैक्ट डेट या डे या कुछ स्पेसिफिक है आपके दिमाग में? आई हैव द डेट. इज इट अप्रैल? अनु जी शो छोड़ के जा रहे हैं. अनु जी दंग रह चुके हैं. आता पूर्ण व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की सायकोलॉजी कसं काम करतं. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही कोणताही व्यायाम केला नाही, कोणतीही धावपळ केली नाही, तरीही तुम्हाला प्रचंड थकल्यासारखं वाटतं. असं का होतं? वास्तविक पाहता तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल जितका जास्त विचार करता तितकाच तुमचा ताण वाढतो. म्हणजेच ओव्हर थिंकिंगमुळे तुमचा मेंदू तुमच्या शरीराला कोणतीही पूर्वकल्पना न देता मानसिक दृष्ट्या थकवून टाकतो. सायकोलॉजीमध्ये याला व्हाईट बियर एक्सपेरिमेंट म्हटलं जातं, जो 1987 मध्ये डॅनियल वेगनर यांनी केला होता. त्यांनी काही लोकांना 5 मिनिटांसाठी एकत्र केलं आणि सांगितलं, तुम्हाला पांढऱ्या अस्वलाचा विचार अजिबात करायचा नाही, पण एक अट होती. जर पांढऱ्या अस्वलाचा विचार मनात आला तर बेल वाजवायची होती. निकाल असा निघाला, लोक जितका त्या पांढऱ्या अस्वलाचा विचार टाळण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच जास्त वेळा तो विचार त्यांच्या मनात येत होता. आणि जेव्हा त्यांना मन मोकळेपणाने विचार करण्याचे स्वातंत्र्य दिले तेव्हा तो विचार आणखीनच जास्त मनात येऊ लागला. यावरून वेगनर यांनी आयरॉनिक प्रोसेस थिअरी मांडली. ज्या विचाराला आपण जबरदस्तीने स्वतःहून दूर ढकलतो तोच विचार अधिक ताकदीने आपल्या मनात परत येतो. म्हणूनच विचार दाबून टाकणे किंवा अतिविचार करणे तुमचा स्ट्रेस वाढवतो. तुम्हाला माहित आहे का की आपला मेंदू चांगल्या आठवणींपेक्षा वाईट आठवणी जास्त काळ लक्षात ठेवतो. म्हणूनच वाईट प्रसंग आपल्याला खूप लवकर आठवतो. सायकोलॉजीमध्ये याला निगेटिव्ह बायस म्हणतात. आपला मेंदू चांगल्या अनुभवांपेक्षा वाईट अनुभवांना जास्त महत्त्व देतो. जर 10 लोकांनी तुमचं कौतुक केलं आणि फक्त एका माणसाने तुमच्यावर टीका केली तर तुमचं लक्ष फक्त त्या एका टीकेवरच अडकून राहील. या निगेटिव्ह बायसवर साल 2001 मध्ये रॉय बॉमिस्टर आणि त्यांच्या टीमने एक संशोधन केलं होतं ज्याचं नाव होतं बॅड इज स्ट्रॉंगर दॅन गुड. यामध्ये असे दिसून आले की वाईट अनुभवांचा भावनिक परिणाम चांगल्या अनुभवांच्या तुलनेत खूप जास्त काळ टिकतो. तुम्ही स्वतःशीच गप्पा मारता का आणि लोक तुम्हाला वेडे समजतात का? तर थांबा, तुम्ही त्या लोकांपेक्षा खूप जास्त फोकस आणि उत्तम निर्णय घेणारे आहात. सायकोलॉजीमध्ये याला सेल्फ टॉक इफेक्ट असं म्हणतात. जेव्हा एखाद्या परीक्षेत किंवा कठीण परिस्थितीत तुम्ही स्वतःला सांगतात शांत राहा, हळूहळू एक एक पाऊल पुढे टाक, तेव्हा तुमचा मेंदू शांत आणि स्पष्ट होतो. इथन क्रॉस यांच्या संशोधनानुसार स्वतःशी बोलल्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास आणि उत्तम निर्णय घेण्यास मदत होते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्यांचे सेल्फ टॉक मजबूत असते त्यांचे सेल्फ कंट्रोल देखील खूप चांगले असते. पुढची फॅक्ट आहे कॉकटेल पार्टी इफेक्ट. अरे थांबा, नाव ऐकून लगेच खुश होऊ नका. इथे कोणत्याही खऱ्या कॉकटेल पार्टी बद्दल बोलत नाहीये. सायकोलॉजीमध्ये याचा अर्थ असा आहे की प्रचंड गर्दी आणि गोंगाटातही जर कुठून तरी तुमचे नाव ऐकू आले तर तुमचं लक्ष लगेच त्या दिशेने जाते. जसं की एका खूप आवाज असलेल्या खोलीत अनेक लोक बोलत आहेत पण अचानक कोणीतरी म्हटले विराट, तर तुमचे लक्ष लगेच तिकडे जाईल. यावरून समजते की
आपला मेंदू स्वतःशी संबंधित माहिती खूप वेगाने प्रोसेस करतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्याशी त्याचे नाव घेऊन बोलता तेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी जास्त कनेक्टेड आणि सजग राहते. लोकांना स्वतःचे नाव ऐकायला खूप आवडतं. अरे एक मिनिट असं म्हणण्याऐवजी जर तुम्ही म्हणालात विराट 1 मिनिट, तर ती व्यक्ती तुमच्या बोलण्यावर जास्त लक्ष देईल. कोणी माणूस खोटं बोलतोय हे कसं ओळखायचं? सायकोलॉजीच्या डिसेप्शन स्टडीज नुसार जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलते तेव्हा स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी ती कथेमध्ये गरजेपेक्षा जास्त नको असलेले डिटेल्स जोडू लागते. जसं की मी ठीक 5:17 पोहोचलो, मग मी 5:23 चहा घेतला आणि तिथून 6 वाजता निघाले. एवढी जास्त अचूक माहिती कधी कधी खूप अस्वाभाविक वाटते. खोटं पकडण्याचे एक्सपर्ट एल्डर्ट ब्रीज सांगतात की रचलेल्या खोट्या गोष्टींमध्ये अनेकदा एक्स्ट्रा डिटेल्स किंवा ओव्हर एक्सप्लेनेशन पाहायला मिळते. सोप्या शब्दात कधी कधी जास्त स्पष्टीकरण देणे हाच सर्वात मोठा रेड फ्लॅग असतो. तुम्ही हायड्रोथेरपी, फिजिओथेरपी अशी नावे तर ऐकलीच असतील, पण तुम्हाला माहित आहे का की अशी एक थेरपी आहे जी काही सेकंदातच तुमचा मूड बदलू शकते, आणि ती आहे म्युझिक थेरपी. संगीताशी संबंधित संशोधने सांगतात जेव्हा तुम्ही तुमचे आवडीचे गाणे ऐकता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन हे केमिकल रिलीज होते, ज्यामुळे मूड लगेच फ्रेश होतो. जर तुम्ही खूप स्ट्रेस मध्ये असाल आणि तुमचे फेवरेट सॉन्ग वाजले तर तुम्ही काही सेकंदातच शांत आणि आनंदी अनुभवू लागता. याच कारणामुळे आज हॉस्पिटलमध्येही स्ट्रेस आणि एन्झायटी कमी करण्यासाठी म्युझिक थेरपीचा वापर केला जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर राईट म्युझिक कॅन रिवायर युअर मूड इन मिनिट्स. तर पुढच्या वेळी जेव्हा कधी मूड ऑफ असेल तर हे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जास्त राग येतो का? कोणाशी तरी भांडावं किंवा कोणाला तरी मारावं असं वाटतं का? हो, ही फॅक्ट तुमच्यासारख्या भांडखोर लोकांसाठीच आहे. सायकोलॉजी मध्ये एक खूप रंजक गोष्ट समोर आली आहे. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुमच्या मेंदूचा एक भाग ॲमिग्डाला धोक्याचा सिग्नल देतो. यानंतर तुमचे शरीर ॲड्रेनालिन किंवा कोर्टिसोल सारखे स्ट्रेस केमिकल रिलीज करते. याचा परिणाम काय होतो? रागाच्या त्या टोकाच्या क्षणाला मेंदूचा विचार करून निर्णय घेण्याचा भाग प्रीफ्रंटल कॉर्टेक्स काही काळासाठी कमी ऍक्टिव्ह होतो. म्हणूनच रागाच्या भरात घेतलेले निर्णय नंतर नेहमी चुकीचे वाटतात. तुमचा खिसा नेहमी मोकळा राहतो, सारखा खर्च होतोय, आलेला पैसा टिकतच नाहीये. चला तर मग याचे एक अचूक कारण जाणून घेऊया. थांबा, मी कोणतेही भविष्य वगैरे सांगत नाही, तर यामागे एक सायकोलॉजिकल फॅक्ट आहे ज्याला पेन ऑफ पेइंग असं म्हणतात. जेव्हा तुम्ही कॅश मध्ये पैसे देता किंवा नोटा आपल्या हातातून जाताना पाहता तेव्हा तुमच्या मेंदूला पैसे खर्च झाल्याचे खरे दुःख जाणवते. अरे 500 रुपये गेले, अरे बापरे 1000 रुपये गेले. पण जेव्हा तुम्ही UPI किंवा कार्डने पेमेंट करता तेव्हा खर्च झाल्याचे ते दुःख जाणवत नाही. हेच कारण आहे की डिजिटल पेमेंट करताना लोक विचार न करता जास्त खर्च करतात, कारण त्यांना पैशाचे फिजिकल सेपरेशन दिसत नाही. यालाच पेन ऑफ पेन असं म्हणतात. मग तुम्ही सर्वात जास्त खर्च कशाने करता? कॅशने की UPI ने? कमेंट मध्ये नक्की सांगा. पण लक्षात ठेवा, सायकोलॉजीचे हे नियम काही विशिष्ट लोकांवर केलेल्या एक्सपेरिमेंट्स आणि रिसर्च मधून समोर आलेले आहेत. प्रत्येक माणसाचा मेंदू, त्याची परिस्थिती आणि जगण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे या गोष्टी तुमच्या आयुष्याची 100% मॅच होतीलच असे नाही, कारण शेवटी तुमची कहाणी ही फक्त तुमचीच आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.